नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 26, 27, 28 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसाची स्थिती जबरदस्त वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून सोबत गारपीटची शक्यता देखील आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज 26, 27, 28 नोव्हेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरणे प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागात तसेच अरबी समुद्रातही दाखल होत आहे। तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे गुजरात आणि उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2023 या तारखेला वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत आहे। तर या चक्रवात स्थितीमुळे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम धोधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम धोधार पावसाचा अंदाज आहे। मात्र भारताच्या पूर्व भागाकडे पुढील 3 दिवसात पावसाचा जोर कमी असून हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल, रायपूर इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्याही पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम धोधार तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळू शकतो। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बेडशी, बंडा इथे मध्यम धोधार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, मपासा, पारसेम, अरस, विंगुळा, मापण, कुडल इथे मध्यम धोधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव, बाची, धामणे मध्यम पावसाचा अंदाज आहे। राणाकुंडे, कानापूर, नेठूर, गुंजी, बीदी या भागातही हलक्या पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर कानकोण, रिहोना, मडगाव, कुचकोडे, तिक्सा, अलगोटे, विचोलियम, अंजनियम, वास्को द गामा, पणजी मध्यम धोधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। आणि उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिघळा, वैगणी, पोईपकासल, महापण, कुडल जोरदार पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या भागात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडापेट, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। पश्चिम भागामध्ये लांजा, रेपटण, राजापूर हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनसन, सरवाडा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी असून मलकापूर, कोकरूड हलक्या पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, ज्योतिबा, परोळा, संगरूळ, कोल्हापूर, इस्पुर्ली, कागल हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। बिद्री, मुरगुड, गारगोटी, कापसिलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। अजरा, नैसरी, अड्डाला इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा मध्यम धोधार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला मध्यम धोधार पावसाचा अंदाज राहील। चिकोडी, रायबा, किडकल, देवणघाटी, श्रगोपी, कुडाची, सल्लगा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मध्यम धोधार वादळी पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागाकडे जोर वाढलेला असून जळकाटी, किरंगी, आढाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर इथे जोरदार पाऊस
पावसाचा अंदाज राहील। भागलपूर, बिलरजत, कनामडी लगतचा परिसर वैतलाचा नागाजकोची इथे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून गिरडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा, मारवाडे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरुळ, विलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, मुष्टी, नळदुर्ग इथे मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। उत्तर भागात वडोला, तांदवाडी, मूल, अंगार, शेतपल, करकम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील। टेंभुर्णी, कुरुरवाडी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, वांगी, बारामती, लुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज राहील। परांडा, कोंडेसेल्सियस, करमाळा, बिगवन, केटूर, पिकॉन रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून बारामती, लुसुंबे, फलटण, लाटे, नांदल, बराड, शिंगणापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे। मोल, दिक्सल, कोरेगाव, रहिमतपूर, औंध, पुसेवली तसेच मायनी, बीटा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव हलका मध्यम पाऊस या भागात राहील। रामपूर, पलूस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कैना, पटण, अरवाडे, वसोटपोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, दहागाव, खेड, सागदेव, घोगरे इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। दापोली, पाचपंढरी, कलसीत, मंदनगर, महाबळेश्वर, बोर तसेच महाडवर्धन, गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। दिवेघर, श्रीवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, शिरगाव, कळवण, सौंदगड, नागोठाणा, आंबे इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये दाहेरी, सोनापूर, शिवापूर, जेजुरी, मारगाव, बोर, शिरवळ मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोणी, कालभर, वाघोली, पुनावली, सोसगाव, चाकण, खेड, बाबल, मलटण, कवटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिक्रापूर, भांबर्डे, मठ, नार्वे, बोरी, कडेगाव, दौंड हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। उत्तर भागात वाडा, मनसर तसेच नारायणगाव, मठ, जुन्नर, शिवाले, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे आले, अणे, टाकळी, पारणे, सोपे, बालवानी जोरदार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। काडा, आष्टी, जामखेड, मिरजगाव तसेच कर्जत, कुलधरणला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अहमदनगर जिल्ह्याच्या या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाज भालगाव, जांभळी, बगूर, पाथर्डी, अमरापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, गोडेगाव, माका मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि अति जोरदार पावसाची शक्यताही बनास, वडोला, भैरोबा, गोडेगाव, रावरी, देवळी, प्रवरा, श्रामपूर, तालिकाबन, गंगापूर या भागात राहील। अश्वी, लोणी, संगनमेर, घारगाव, मांडवे, गरवाडी, जुन्नर, ओतूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। फुलतांबा, शिर्डी, जवळके, कोपरगावलाही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेन, शिरोळ, खोपोली, कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुंबई, उरण, नवी मुंबई इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुरबाड, शिवाले, वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज आहे। ठाणे, कल्याणवली, भिवंडी, मिरा भाईंदर, गडवाली, वसई, विरार जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच क्षेणवा, सम्राट, गुंडा, कोटाले, करडी, वैशाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा, पिलविक, शहापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सपाले, पालघर, बोईसर मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोडमाल, वाडा, परळी, कोडाला, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पांडोर्ली, सिन्नर, नाशिक, नागपूर, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, निमगाव, सिन्नर मुसळधार पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील। वणी, जोपूल, डोडांबे, चांदवडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कळवण, देवळा, सटाणा, औटी, ताराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। कुसुमाडी, येवला, बारम, तालवडलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वैजापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। नांदगाव, मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग, शेरळ तसेच निंबे, चाळीसगावलाही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। सटाणा, औटी, ताराबाद, नामपूर, निमशेवडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून साक्री, बॅट, चिंचखेड, कुसुंबे, चिंचवड, डिवी, दुसाणे, टिटाणे, नवापूर, अंमली, कोकसाने जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। सुत्राणे, अंचाले, रणाला, खरवली, शहादा, तलोडा, अक्कलकोवा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा, असोल, मालगाव, मुडकी, वाडीविके, सांगवी, सुले, शिरपूर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। सिंदखेडा, जैतपूर, गोडी, साले, जालोट, चिमठाणे,
कपांडे, अंबळनेर, नवारी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। धुळे, अंजंग, नवारी, अरवी, बोकरूड, परोळा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, दरंगाव, एरंडळ, चोपडा, अव्वाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, मुसावळ, उडाली, मुक्ताईनगर येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भडगाव, पाचरा, पौर, जामनेर, बोर्डलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये विरामगाव, पिशोर, कन्नड, हतनूर, अंबाला, साईगावन, चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। एळकुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनावसी, पिंपरी, बिडकीन, लिंबेजळगाव, गंगापूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाकीपाल, पैठण, दहीगावने, भक्तापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अमरापूर, हंसापूर, बालम टाकलेलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। पाथर्डी, जांभळी, भालगाव, करकम, अंबळनेर मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामसगोशोटा, तानवाडी, अंबड, ईश्वरनगर, काचूर, पाचूड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना, बदनापूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबादलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दाभाडे, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, वडवणी, सिन्नर, सोनपेठ आणि पाथरीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसाला, धारूर, केज, कळंब, मासा मध्यम पावसाचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, रानसावगो, बोकडा, रेणापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये पावसाचा अंदाजा एडशी, बार्शी, पाणेगाव, वैरभंग मध्यम हलका पाऊस राहील। धाराशिव तसेच कामेगाव, बेंबली, तुळजापूर, बडोला, तांदवाडी, नळदुर्ग, होर्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे श्रांतपाल, किंतोड, औसा, कोंड, बाडा, लातूर, रेणापूर, बोकडा, लातूर रोड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। औरच्या जाणे, हलसी, बालकी, बिदर मध्यम पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मुरकी, रावणकोला येथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुद्रलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। परभणी, जरी, बोरी, जंतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। सेलू, परतुलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, नांदेड वाघाला, मुखेड, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात या भागात राहील। हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, उमरखेड, आडगाव, तमसा मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। इनापूर, महागाव, मौलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून वाशिम, रेताड, मालेगाव, महसूल, परतूर, गोरेगाव, आळंदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मंगळूरपीर, कर्जना, खेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, रिसोद, बहापूर, मेहकर, डोंगाव, बेबी इथे मुसळधार पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह राहील। घाटबोरी, गुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीची शक्यता आहे। पिंपरी गवली, मोटाला, मलकापूर, दिघी, नांदुर्णा, खामगाव, शेवगाव, मासराखेड, अदुल बुद्रुक, अलेवाडी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यातही या पावसाचा जोर वाढलेला असून अकोला, बोरगाव, मंचू, गोरेगाव, आळंदा, बाळापूरलाई मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील। अकोट, अंजनगाव, सोजी, हिरवाखेड, तेलरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर, दर्यापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, मोहजारी, तळेगाव, आष्टी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, चिखलदरा, हरिसालदारणी, चिखलेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नारखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील। अरवी, ओढणा, लाडगड आणि धामणगाव रेल्वे, चांदूर, पुलगाव, पलेगाव, बाबुलगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, कलाम, जामोडा, नेर, लाटके, दारवा मध्यम पावसाचा अंदाज राहील। रुई, जवई, अरणी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कॅप, माहूर, महागाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच पांढरकवडा, घाटंजी, करंजी मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे गोगस रोड, पणिकारलाई मध्यम स्वरूपात राहील। वडनेर, हिंगणघाट तसेच वर्धा, जामणी, तुळजापूर लगतचा परिसर, अरवी, वडोणा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उत्तर भागात राहील। डोली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा। विजांच्या कडकडाटासह राहील। दोतीवाडा, कोडाली, काटोल, कर्जनाथ, दुर्गवाडा, काटी, तळेगाव, आष्टी मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूरच्या इतर भागात जोर कमी राहील। नागपूर, हिंगणा,
फुटीपुरी पाचगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। पारशिवनी वनेरा घोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्यात जोर वाढलेला असून लगतचा परिसर भंडारा वर्दी चिखली मौदा असोली कंधारी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लखनी साकोली संग्रणी अडायल गौतंगाव उमरेड पावणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसा तिळा सांगझरी कोपरवाई निपाणी डोंगरी मध्यम स्वरूपात राहील। इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव बोंडगाव तसेच चिंचघर हलका पाऊस राहील। जबरदस्त पावसाची शक्यता आहे। दिगोरी देसिंग तुलमाल अरमोरी कुरखेडा बालिटोला या भागात विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर राहील। वलनी सिंदवाई राजोळी मोलसावली गडचिरोली चुरमुरा नाटीचौक धनोरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर कमी असून बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली गुगस रोड आणि भद्रावती मोहली कुटवाडा चारगोपैकी येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।